पुढच्या बातमीकडे वळूया। रत्नागिरी जिल्ह्यातून पुढची बातमी आहे। रत्नागिरीमध्ये रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता सकाळपासून तिथे ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। मात्र कोकण किनारपट्टीला रेड अलर्टचा इशारा देण्यात आलाय आणि आजपासून पुढचे 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचं आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर रत्नागिरी मधले हे दृश्य आपण पाहतोय। रत्नागिरीमध्ये पुढचे 4 दिवस हवामान विभागाने अलर्ट जारी केलाय। पुढचे 4 दिवस समुद्र खवळणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय आणि त्याचबरोबर मच्छीमारांसाठी आदेश देण्यात आले। महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाने कहर केलेला पाहायला मिळतो। त्यातच आता कोकण किनारपट्टी आहे, याला आता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। एकंदरीतच पाहिलं तर सध्या आपण कोकण समुद्र किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर कोकण किनारपट्टीला पूर्णपणे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि यावेळी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। एकंदरीतच पाहिलं काल संध्याकाळनंतर रत्नागिरीमध्ये पाऊस हा कोसळत होता, परंतु आता कुठेतरी रात्रीनंतर पाऊस जो आहे हा शांत झालेला आहे। सध्याही पाऊस थांबल्याचं चित्र पाहायला मिळतंय, परंतु आज कोकणाला कोकण किनारपट्टीला जे आहे हे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी किंवा मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना आहेत ह्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे। आणि एकंदरीतच नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि जर जास्त पाऊस असेल तर घराबाहेर पडू नये अशा देखील सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे। कारण येत्या 2 ते 3 दिवस या कोकण किनारपट्टी भागात जो आहे हा पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। सचिन।